शेतकरी मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, कापूस लागवडीसाठी ज्या शेतकऱ्यांना उशीर झाला आहे, आता मात्र वेळ जी आहे ही थोडी निघत चालली आहे। कारण आता इथून पुढे 12 तारखेनंतर आपल्याला पाऊस सांगितलेला आहे। जसं की आपले हवामान तज्ज्ञ किंवा हवामान अभ्यासक आपण ज्यांना म्हणू, अशोक तोडकर यांचा आपण अंदाज पाहतोय आणि त्यांना फॉलो करतोय। तर आता त्यांनी असं सांगितलं की साधारणतः 12 तारखेच्या आसपास आपल्याला वातावरण जे आहे हे सक्रिय होणार आहे। म्हणजेच बऱ्याच ठिकाणी आता ज्या ठिकाणी पाऊस झालेला नाही आहे तर अशा ठिकाणी पाऊस होणार आहे। आणि विशेष म्हणजे त्यांचा अंदाज जो आहे हा 100% तंतोतंत खरा ठरतो। कारण नेहमी मी सुद्धा त्यांना फॉलो करतो, त्यामुळे तुम्हाला जर वातावरणाची अपडेट पाहिजे असेल तर त्यांना फॉलो नक्की करा। तर आपल्याला आता उशीर झाला आहे, त्यामुळे शेतीची जी मशागत आहे ही बाकी असेल किंवा मशागत तयार करून झालेलं असेल, शेत तयार असेल परंतु लागवड मात्र झालेली नाही, तर अशा शेतकऱ्यांनी कोणते कापूस बियाणे आता लागवड करायचे किंवा ज्यांनी अजून बियाणं घेतलेलं नाही आहे, तर मित्रांनो तुम्हाला सांगणार आहे कोणतं बियाणं घ्यायचं आहे। कारण आता वेळ जी आहे ऑलरेडी आपले 10 दिवस गेलेले आहेत, आणखीनही परत 5 दिवस जातील, म्हणजे 15 दिवस लेट होईल। तर आपल्याला आता लागवड करताना चांगल्यात चांगले अर्ली वाण लागवड करणं गरजेचं आहे। तर हे अर्ली वाण कोणते आहे, तर मी तुम्हाला असे 10 अर्ली वाण सांगणार आहे जे 15 दिवस अगोदर निघतील, उत्पन्नही चांगलं मिळेल। नियोजन फक्त काय करायचं, तर लागवड जी आहे मधला गॅप जास्त ठेवायचा आहे आणि जवळचा गॅप कमी करायचा आहे। म्हणजे साधारणतः 4x1, 4x1.25, 4x1.5 अशा पद्धतीने जर अंतर ठेवलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये फायदा जास्त होईल। तर चला जाणून घेऊयात कोणते ते 10 वाण आहेत हे ते आपण पाहूयात। तर सगळ्यात पहिलं वाण आहे राशी स्विफ्ट किंवा राशी प्राईम। ज्या शेतकऱ्यांच्या भागामध्ये राशी स्विफ्ट चालतो त्यांनी राशी स्विफ्ट करा, ज्यांच्याकडे प्राईम चालतो त्यांनी प्राईम करा, ज्यांच्याकडे हे दोन्हीही वाण नवीन आहेत त्यांनी मात्र राशी स्विफ्ट हा वाण निवडा। कारण राशी स्विफ्ट बागायतीमध्ये पण चालतो, मध्यम जमिनीमध्ये पण चालतो, हलक्या जमिनीमध्ये पण चालतो। बागायतीमध्ये उत्पादनासाठी चांगला आहे, लागवड मात्र कमीच म्हणजे कमी अंतरावर ठेवायची। दुसरा आहे राशी 659। मित्रांनो, राशी 659 मात्र फक्त त्या शेतकऱ्यांनी करा ज्यांच्या भागामध्ये राशी 659 लागतो। कारण इतर भागांमध्ये राशी 659 वर बऱ्याच प्रमाणात कीड किंवा रसोषक किडींचा प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळतो, उत्पन्नावर त्याचा फटका देखील बसू शकतो। त्यामुळे ज्या भागामध्ये राशी 659 लागतो त्याच शेतकऱ्यांनी राशी 659 लावा। त्यानंतर तिसरा आहे मोक्ष। मोक्ष हा सगळ्यात टपोर बोंड असलेला अर्ली वाण समजला जातो, जो उत्पादन घेण्यासाठी अतिशय चांगला आहे। 160 दिवसामध्ये हा वाण तयार होतो, त्यामुळं अर्ली वाण याला हा सुद्धा आहे आणि उत्पादन सुद्धा चांगलं मिळतं, त्यामुळं मोक्ष सुद्धा तुम्ही लावू शकता। त्यानंतर आहे चौथा माहिकोचा धनदेव। आता धनदेव म्हणजेच धनदेव प्लस, काही सांगण्याची फारशी गरज नाही। कारण वाण असं आहे की हलकी मध्यम भारी तिन्ही जमिनीमध्ये चालतो आणि मार्केट गाजवणारा वाण आहे, त्यामुळं या वाणाला मागे पुढे पाहण्याची तुम्हाला गरज नाही। त्यानंतर आहे श्रीकरचा जय हो। जय हो हा वाण सुद्धा अर्ली वाण आहे, साधारण 160 ते 165 दिवसामध्ये हा वाण तयार होतो। त्यामुळं तुम्ही हे वाण जे आहेत हे व्यवस्थित पहा आणि त्याच्यानुसार ठरवा कोणता वाण तुम्हाला लावायचा आहे। त्यानंतर 6वा आहे कावेरी सीड्सचा KCH 36 हा वाण अतिशय चांगला आहे। मागच्या वर्षी आपण दिला होता, कोरडवाहू जमिनीमध्ये अतिशय चांगला येतो। जवळजवळ 70-80 बोंड अगदी आरामात लागतात। म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला 35-40च बोंड मिळतात तिथं जर तुम्ही चांगलं खत व्यवस्थापन केलं किंवा घन लागवड जर केली तर तिथं तुम्हाला हा वाण अतिशय चांगलं उत्पादन देऊन जाईल। त्यानंतर 7वा आहे पालमूर सीड्सचा DJ। पालमूर सीड्सचा DJ देखील आपण मागच्या वर्षी घेतला होता। ज्या पद्धतीनं धनदेव हा वाण चालतो त्याच पद्धतीनं पालमूर सीड्सचा DJ हा वाण चालतो। म्हणजे पानं कमी आणि बोंड जास्त, बोंडाची साईज सुद्धा अतिशय मोठी राहते, वजन चांगलं मिळतं। फक्त सल्फरचा वापर करायला आपल्याला विसरायचं नाही आहे। त्यानंतर 8वी आहे पालमूर सीड्सची शंभो हा वाण सुद्धा बागायती वाण आहे। बागायती वाण असून सुद्धा अर्ली येणारा हा वाण आहे, लक्षात घ्या। त्यामुळं पालमूरचाच शंभो हा वाण सुद्धा तुम्ही लावू शकता। त्यानंतर 9वा आहे अजित 1199। आता 1199चा प्रॉब्लेम असा आहे की तो वेचण्यासाठी खूप हार्ड आहे, पण आपल्याला लेबर लावायचं आहे, तर लेबरकडून लावताना तुम्ही हा वाण लावू शकता अर्लीमध्ये जर तुमच्याकडे अजित चालत असेल। मित्रांनो, हा वाण असा आहे की या वाणामध्ये सगळ्यात जास्त कॅपॅसिटी आहे बोंड लागण्याची। म्हणजे तुमचं शेत जर चांगलं असेल किंवा तुम्ही मशागत किंवा त्याची निगा जर चांगली घेतली तर अजित 1199 मध्ये तुम्हाला 150 पर्यंत बोंड जाऊ शकतात, एवढी त्याची कॅपॅसिटी आहे। त्यामुळे हा वाण सुद्धा तुम्ही लावू शकता, पण लक्षात घ्या हा वाण वेचणीसाठी थोडासा किचकट आहे। त्यानंतर 10वा वाण आहे सुपर टार्गेट। आता सुपर टार्गेट सुद्धा हा अर्ली वाण आहे, मोठे टपोरे बोंड आहेत। चांगली मशागत जर केली, चांगलं खत नियोजन जर केलं तर जवळजवळ बोंड लागण्याचं प्रमाण सुद्धा जास्त आहे। हे झाले 10 वाण। आता याच्या व्यतिरिक्त आणखी काही वाण आहेत का, तर आहेत, लावू शकता तुम्ही। आता याच्यामध्ये बरेच असे वाण आहेत की जे अजून सांगितले नाही आहेत किंवा याला ऑप्शनल तुम्ही लावू शकता। आता ज्याच्यामध्ये जे तुम्हाला नवीन वाण दिसतात किंवा सरळ काय करायचं तर जे पॅकेट तुम्ही पाहणार आहात त्या पॅकेटच्या वरती किंवा मागच्या बाजूला वर लिहिलेलं असतं की एवढ्या दिवसांचा कालावधीचा हा वाण आहे। त्यामुळं ज्या वाणाचं वय 160-165 दिवस आहे तो वाण तुम्ही निवडा, जेणेकरून तुम्हाला निवडण्यासाठी मदत होईल किंवा जास्त अडचण येणार नाही।
मशागत करताना काय करायचं तर एकतर पहिली गोष्ट बैल मशागत ठेवा, जास्त तणनाशकाच्या मागे लागू नका, कारण या पिरियडमध्ये तरी, कारण आता इथून पुढचा जो पिरियड असणार आहे काही ठिकाणी खूप पाऊस होईल, काही ठिकाणी मध्यम पाऊस होईल, काही ठिकाणी हलका पाऊस होईल. त्यामुळं सरळ सरळ बैल मशागतीचा पर्याय निवडा. बैल मशागत जेवढी जास्त कराल तेवढं चांगलं. त्यासोबत अंतर 2 सऱ्यांमधलं अंतर जास्त ठेवून 2 झाडांमधलं अंतर कमी ठेवा. यामुळं तुमचं संख्याबळ जास्त होईल आणि हवा खेळती राहिल्यामुळं बोंडांची संख्यासुद्धा जास्त लागणार आहे. त्यासोबत ज्या ठिकाणी पाऊस कमी आहे तर अशा ठिकाणी 30, 60 आणि 90 या 3 वेळाच्या टप्प्यामध्ये पाणी द्यायला अजिबात विसरू नका. या 3 टप्प्यामध्ये जर पाणी दिलं तर अतिशय चांगलं उत्पन्न मिळेल आणि पातेगळ किंवा बोंडगळ ही होणार नाही, लक्षात घ्या. त्यामुळं ही महत्त्वाची माहिती सेव्ह करून ठेवा आणि तुम्हाला जशी जशी गरज लागेल तशी तुम्ही ही माहिती पाहू शकता. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.